मस्त आदेश तुम्हाला मस्त आदेश हुकुमशाहीचे आदेश काय हे नका सांगू आम्हाला, नाही आम्हाला सांगू नका ते, नाही ऐकणार आम्ही, एक बी नाही ऐकणार. काय ते संस्कारच करा तुम्हाला, आता ऐकणार नाही. आमचा माणूस मरणाच्या दारात नाही, आम्ही ऐकायचं काय, आम्ही नाही ऐकायचं काय, नाही आम्ही हेच रस्त्याने जाणार, आम्ही रस्ता डायव्हर्ट नाही करणार. तुम्हाला परमिशन द्यायचं आम्हाला समजलं नाही, तुमच्या पोलिसला परमिशन कुठे द्यावं म्हणून नाही जायचं आम्हाला तिथून. इथून हे राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जागिरी आहे का? मग हे जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते, आमचा रस्ता बंद केला. बघा दादागिरी, बघा किती हुकुमशाही आहे. ते सगळ्यात म्हणलं असता झुंडशाही, त्याचं ते तोंड ते असं मिचक्यात वाबाडाचं. झुंडशाही आमच्या गोरगरीबावर अन्याय आहे. बघा असा कण होतो, जसं काय त्याला हागूट व्हाय ना खालून, असा कण होतो. किती अन्याय माया गरीबावर, कसं करायचं ओबीसीनी असं, जस काय त्याला लिंबू द्यायला पाहिजे. लिंबू ते गळ लिंबू म्हणजे संडा त्याला सांठ हो जाईल, बसल्या बसल्या फटकून वाजली निघाली बाहेर. आता कुठं गेला? माया मराठीचा रस्ता बंद आहे आता. माया मराठीने जायचं कुठून आता? माया 2-4 लोकाला बी हाणलंय तिथं. हाणलं ना? आम्ही कधी हाणलं का? नाही ना. आता सुरुवात कोणी केली? तुम्ही. शेवट मराठे करणार. मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा. मग ओबीसीने ठेका घेतलाय का कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगेने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायची, घोषणाबाजी करायची, घरं जाळायची, झुंडशाही. मग आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा, असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना? आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या जरांगेत आम्ही पण आहोत ना, आम्ही पण आदिम आहोत. जरांगेच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र? का मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे? महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल, आमची बातच ऐकून घेणार नसाल, आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल, तर आम्ही जरांगे असो काय, मुख्यमंत्री असो काय, आम्ही जशाच तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार.